स्वागत. जे काय आज इझिलो बिझनेस पार्टनर्स महाराष्ट्रामधून आलेले आहेत, त्यांचं खूप अभिनंदन. आणि आजचा जो प्लॅन आहे, त्याचे फायनान्शियल प्लॅनर आहेत श्याम मोरे सर. ते आहेत कराडहून. अतिशय खूप जबरदस्त लीडर्स आहेत आणि इझिलोने आज ही जी संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे, एन-पी-एस, नॅशनल पेन्शन सिस्टीम, त्याचं आज एक्सप्लेनेशन पूर्ण श्याम मोरे सर करणार आहेत. तर सर्वांनी आवर्जून अतिशय आनंदाने त्यांचं स्वागत करून आपण त्यांना सुरुवात करायला सांगूयात. श्याम मोरे सर. नमस्कार. येस सर, आपण आजच्या मीटिंगला सुरुवात करूयात. इजिलोच्या डायसवरून आपला सर्वांचं ॲज अ एन-पी-एस अवेअरनेस प्रोग्राम सेशनमध्ये मी श्याम मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एन-पी-एस नॅशनल पेन्शन सिस्टीम एवढ्यापर्यंत सीमित ओळख असणाऱ्या आपल्या सर्वांना आजच्या या अवेअरनेस सेशनमध्ये एन-पी-एस बद्दल पूर्णतः समजून घेऊन आपण जर चांगल्या प्रकारे वर्किंग करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला दोन गोष्टी चांगल्या समजतील की इझिलोनी आपल्याला जी काही गोष्ट दिलेली आहे ती किती महत्त्वपूर्ण आहे. मित्रहो, गेल्या काही दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये एक डिजिटल इंडियाच्या नावामध्ये एक क्रांती होत आहे आणि या क्रांतीच्या माध्यमातून काही गोष्टीमध्ये बदल होत आहेत. आणि या बदलामध्ये आज भारत देशामध्ये प्रगतशील देशासारखी प्रत्येक नागरिकाला एक मूलभूत अधिकार दिले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्याचे मूलभूत अधिकार आहेत. प्रवासाच्यासाठी एस-टी, रेल्वे आणि विमानाच्या मूलभूत अधिकार आहेत. त्याच्यानंतर शिक्षणासाठी कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजच्या माध्यमातून मूलभूत अधिकार दिलेले आहेत. या सर्व अधिकारामध्ये एक महत्त्वाचा अधिकार सरकारचा कित्येक दिवस वंचित राहून होता आणि तो म्हणजे पेन्शन. आणि पेन्शन हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असू शकतो हे विचार करून 2005 ला सरकारने पहिल्यांदा 2005 ची जी प्रचलित चाललेली 20% लोकांची जी मालकी होती ती पेन्शन काय केली, सर्व लोकांसाठी खुली केली. आणि 2005 नंतर देशामध्ये साधारणतः 2009 पर्यंत ही योजना स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांसाठी नियुक्तीनंतर प्रत्येकाला कंपल्शन केली गेली. 2009 ला ती सर्व नागरिकांसाठी खुली झाली. 2009 ते 2020 आज एक ट्युनर कंप्लीट झाल्यानंतर आज मित्र जर तुम्ही भारत देशामध्ये जर बघितलं तर रिटायरमेंट ॲडवायझर किंवा रिटायरमेंट फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात आज कुठलाही असा कॉर्पोरेट ग्रुप टाटा बिर्ला वगैरे कार्यरत दिसत नाही. आणि ती संधी इझिलोने आपल्याला आपल्या सर्वांसमोर ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण रिटायरमेंट प्लॅनिंग ही एक आपली गरजेची गोष्ट आहे किंवा आपण कन्सल्टन्सी घेऊन ती करायला पाहिजे ही अद्याप कित्येक लोकांना गोष्टच माहीत नाही. जसं आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्याकडं ह्या गोष्टी कन्सल्टन्सीने घेतो आणि आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुली त्या सर्व गोष्टी ज्ञात करतो, तशाच पद्धतीनं फायनान्शियल प्लॅनिंग मधली रिटायरमेंट प्लॅनिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आपल्याला इथून पुढं ॲज अ इझिलो बिझनेस पार्टनर प्रत्येक नागरिकाचं एंटायर फायनान्शियल प्लॅनिंग असं त्याला समजावून सांगायचं आहे. त्या प्लॅनिंग पैकी त्याला एक एन-पी-एस योजना खूप चांगली आवडली आणि ती घेतल्यामुळं आपण त्याला यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. अर्थात ही योजना 2009 ला ऑल सिटीजन ऑफ द इंडियन म्हणजे 18 ते 65 या वयोगटातल्या सर्व नागरिकांसाठी खुली झालेली आहे. यामध्ये कमीत कमी त्याला ₹1000 कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागणार आहे आणि ते फक्त 10 वर्षच त्याला जर देता आलं म्हणजे त्याचा लॉकिंग पिरियड त्याला कंप्लीट करता आला तर त्याचा क्रायटेरिया तेवढाच त्याला पूर्ण करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याला 10 वर्षामध्ये त्याच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत तो कधीही स्वतःची पेन्शन घेऊ शकतो. एवढ्या सीमित क्रायटेरियामध्ये पेन्शन ही सर्व नागरिकांसाठी खुली आहे. अर्थात ती इंडियन लोकांसाठी आहे, तसेच एन-आर-आय इंडियनसाठी सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारची ही पेन्शन आपण त्याला प्लॅनिंग करून देत असताना या पेन्शन योजनेमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटच्या गोष्टीवर समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत असणारी गव्हर्नमेंटची पेन्शन कशी होती? कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकाला भारतीय नोकरीमध्ये जॉइनिंग मिळाल्यानंतर त्याला कुठं फुकट पेन्शन सरकार देत नव्हतं. परंतु त्याच्या पगारामधून 10% डिडक्शन करत होतं. आणि ते डिडक्शन आज मितीला 10% केल्यानंतर त्याच्या फंडामध्ये, पेन्शन फंडामध्ये ती रक्कम जमा होते. सरकार त्याला 14% तेवढीच रक्कम टाकतं आणि त्याच्या व्ही-आर-एसच्या वेळेला किंवा त्याच्या रिटायरमेंटच्या वेळेला त्याच्या असणाऱ्या पगाराच्या 50% पेन्शन ही त्याला तयार मिळते. त्याच्यानंतर 50% ही पेन्शन त्याच्या नॉमिनीला मिळते. यानंतर मात्र तो फंड त्यांना परत मिळत नाही आणि अशा प्रकारची ही फॅमिली पेन्शन आहे.
तद्वतच न्यू पेन्शन सिस्टीममध्ये एन-पी-एस काय आहे? तर कोणताही भारतीय नागरिक इथं सुद्धा काहीतरी तो कष्ट करेल आणि कष्टातील त्याचं अर्थार्जन हे त्याच्या बँकला लिंक असेल. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याची पेन्शन त्याच्या पगार आधारभूत तयार होते. तर आत्ताची असंघटित क्षेत्रातील ही एन-पी-एस प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्याला आधारभूत अशी तयार होणार आहे. त्यामुळे बँक खात्यातून तो इथं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन देईल. मित्रहो, मी पाहिलेलं आहे, बरीच मंडळी पैसे भरून पेन्शन म्हटलं की नकारार्थक त्यांची घंटा वाजते किंवा त्यांना नको असतं. परंतु त्यांना ठामपणे तुम्ही सांगा, या देशामध्ये आजतागायत कुठल्याही व्यक्तीला फुकट पेन्शन मिळाली नाही. आणि ज्या काही पेन्शनची चर्चा लोकांच्या मध्ये आहेत, त्याच्यामध्ये श्रावण बाळ, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना वगैरे, वगैरे ह्या चर्चा असतात. परंतु ती या पेन्शन नाहीत. तर तुम्हाला स्वतःला जगायला तुम्ही हतबल असता असं तुम्ही एक आवेदन करता आणि त्या आवेदनाच्या पूर्ततेसाठी सरकार तुम्हाला फायनान्शियली मदत करतं. परंतु त्याला काहीतरी लिमिटेशन असतात. उदाहरणादाखल संजय गांधी निराधार योजना ही त्या व्यक्तीला त्याचं पहिलं अपत्य 18 वर्ष होईपर्यंतच त्याला मिळते. आणि अशा प्रकारे तुमच्या कुठल्यातरी स्वतःच्या दिव्यांगाच्या काही गोष्टी असतील तरच तुम्हाला ती दिली जाते. परंतु नॅशनल पेन्शन सिस्टीम ज्यावेळेला सर्वांसाठी खुली झाली, त्यावेळेला तशा कुठलाही क्रायटेरिया नसणाऱ्या सदृढ व्यक्तीला सुद्धा पेन्शनचा तो अधिकार दिला गेलेला आहे. आणि म्हणून त्याला आपण बोलताना एकच बोलू शकतो, की तुला सुद्धा इथं कॉन्ट्रिब्युशनच करावं लागेल आणि कॉन्ट्रिब्युशनच्याच माध्यमातून तुला पेन्शन तयार होईल. मग त्याला कमीत कमी कॉन्ट्रिब्युशन किती करायचं आहे? तर कमीत कमी ₹1000 कॉन्ट्रिब्युशन करायचं आहे वार्षिक. मग वार्षिक कॉन्ट्रिब्युशन 1000 केलं तर 10 वर्षात त्याला पेन्शन बसेल का? तर बसणार नाही. त्याला मात्र लाँग ड्युरेशनमध्ये त्याला कुठेतरी पेन्शनचा फंड कॉर्पस वाढवावा लागेल. कारण 10 वर्षानंतर तुम्ही कधीही पेन्शन घेऊ शकता. पण त्याला दुसरा क्रायटेरिया एकच आहे, की त्याला कमीत कमी 1,50,000चा कॉर्पस असला पाहिजे. कारण 1000 पेन्शन बसेल, एवढीच पेन्शन तुम्हाला देता येईल असं सुप्रीम कोर्टाने पेन्शन कमिशनला आदेश दिलेला आहे. याचा अर्थ काय, की त्याचा कमीत कमी 1,50,000 कॉर्पस जर त्याला त्याला तयार करायचा असेल, तर त्याला कुठे ना कुठेतरी त्याला ₹600-700 मंथली कॉन्ट्रिब्युशन त्याला करावं लागेल. म्हणून आपण बोलताना लोकांना एकच बोलायचं आहे, की 1,000 भरून तुम्ही तुमचं अकाउंट फ्रीज होणार नाही. जसं 35% पासिंग असतं पण नोकरी मिळत नाही. तसं 1,000 भरून तुमचं अकाउंट जिवंत राहील, पण तुम्हाला 10 वर्षांनं पेन्शन बसणार नाही. परंतु जर तुम्हाला 10 वर्षांनं पेन्शन बसणार नाही, तर तुम्हाला तिथं एक ऑप्शन दिलेला आहे, की तुम्ही काही कालावधी जर दिलात अजून वाढीव, तर तुम्हाला कधी ना कधी तुमचा 1,50,000 कॉर्पस तयार होईल आणि 1,50,000 नंतर तुम्हाला पेन्शन क्वालिफाय होईल. म्हणजे अशा प्रकारे आपण लोकांना सांगू शकतो 10 वर्षामध्ये झाली तर पेन्शन नाही तर तुझी मॅच्युरिटी सुद्धा तुला करता येईल. परंतु जर तू एक्झिट व्हायचा जर निर्णय घेतलास, तर मात्र तुला पुन्हा एन-पी-एस अकाउंट नंबर परत मिळत नाही. कारण हा युनिक नंबर आहे आणि तो तुझ्या आयुष्यात एकच वेळा तुला मिळणार आहे. अशा प्रकारे 10 वर्षाच्या छोट्याशा बचतीमध्ये जर स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेशन, तक्ता आणि या सर्व गोष्टीमध्ये त्याला जर अडकवायचं नसेल, तर आपल्याला साध्या सुद्धा त्यांना भाषेमध्ये सांगायचं आहे, तुम्ही जे 10 वर्षामध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन ज्या पद्धतीने करता, म्हणजे उदाहरणादाखल मी ₹1000 जर 10 वर्षांनी करत असेन, तर मला पेन्शन सुद्धा 10 वर्षानंतर ₹2000 मिळणार आहे. जर मी मंथली करत असेल, तर मला सुद्धा पेन्शन ₹2000 मंथली मिळणार आहे. जर मी 3 महिन्याला करत असेल, तर मला सुद्धा पेन्शन 3 महिन्याला मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एक ढोबळ पद्धतीने त्याला आपण जाता-जाता एखाद्या व्यक्तीला अडकवून म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये न अडकता त्याला जर आपल्याला सांगायचं असेल, तर आपल्याला अशा पद्धतीने त्याला सांगता येऊ शकतं. आणि म्हणून त्याला फक्त एवढंच बोला, की 10 वर्षामध्ये तू फक्त जी काही बचत करतोय त्याच्या डबल पेन्शन तुला होल लाईफमध्ये म्हणजे त्याच्या पूर्ण लास्ट श्वासापर्यंत त्याला मिळेल. त्याच्या नॉमिनीला लास्ट श्वासापर्यंत मिळेल आणि त्याचा जो फंड आहे तो सेकंड नॉमिनीला परत मिळेल. म्हणजे अशा प्रकारे 10 वर्षाची बचत 3 पिढ्या सुरक्षित करणार आहे. अशी ही त्याची रिटायरमेंटची प्लॅनिंगची ही जी गोष्ट आहे, ही प्लॅनिंगची गोष्ट आज मी तिला कुठलाही कॉर्पोरेट ग्रुप करत नसून ते फक्त आणि फक्त इझिलोच्या डायसवरून आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याला कन्सल्टन्सी देऊ शकतो आणि कन्सल्टन्सी देताना मात्र आपल्याला जो एक अधिकार प्राप्त झालाय त्या अधिकाराबद्दल बोलायचं म्हटलं, तर कन्सल्टन्सी तो व्यक्ती घेऊ शकतो, की ज्याच्याकडे काहीतरी पदवी आहे. उदाहरणादाखल वकील झाला, त्याला कन्सल्टन्सी फी घ्यायचा अधिकार आहे. त्याला एल-एल-बी करावं लागेल. इंजिनिअर झाला, तर इंजिनिअरिंगला सुद्धा त्याला कन्सल्टन्सी फी घ्यायचा आहे. डॉक्टर झाला, डॉक्टरला सुद्धा कन्सल्टन्सी फी घ्यायचा अधिकार आहे. तशाच पद्धतीनं ॲज अ फायनान्शियल प्लॅनर आपण सुद्धा इझिलोच्या डायसवरती जर एन-पी-एस बद्दलची पूर्ण माहिती त्याला आपण चांगल्या प्रकारे देत असेल, तर आपल्याला सुद्धा कन्सल्टन्सी फी घ्यायचा अधिकार आहे. म्हणून त्या व्यक्तीला हे अकाउंट ओपन करताना त्याचे योग्य के-वाय-सी जसं की आधार, पॅन, त्याच्यानंतर बँक डिटेलमध्ये बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि त्याला कमीत कमी पहिल्यांदा ₹2000 ₹1999 जे इझिलोने आपलं बूस्टर पॅकेज म्हणून लॉन्च केलेलं आहे, ते त्याला द्यावं लागेल. 1999 मध्ये ₹500 इनिशियली कॉन्ट्रिब्युशन जात असताना, हे कॉन्ट्रिब्युशन मात्र एन-पी-एसच्या डायरेक्ट रिसीटने आपल्याला रिसीटच मिळते त्याची आणि ती रिसीट आपण त्याला देऊ शकतो.
आता राहिलेला जो 1,500-1,500 जो विषय आहे, तो त्याला आपण 10 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे कन्सल्टन्सी देणार आहे, की ज्याच्यामध्ये विविध सर्व्हिसेस त्याला आपण देतो. जसं की त्याचा नॅच ॲक्टिव्हेट करणं, त्याच्या नॅचमध्ये काही बदल करणं, त्याला अजून टॉप करायचं असेल तर कॉन्ट्रिब्युशन कुठून टॉप करायचं हे त्याला दाखवणं, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा मेल आयडी ह्या सर्व गोष्टी चेंजेस करून देणं, त्याचा पोर्टफोलिओ चेंज करणं, त्यानं कोणत्या फंड मॅनेजरला आत्तापर्यंत सिलेक्ट केलेला आहे, तो कसा परफॉर्म करतोय, त्याच्यापेक्षा चांगला कोण फंड मॅनेजर आहे का, हे त्याला सजेस्ट केलं जातं. एकूणच काय, की 10 वर्षाच्या देखभालीमुळं त्याची जी पेन्शन आहे, ती पेन्शन चांगल्या भरीव स्वरूपात तयार होते. किंबहुना काही लोकं आम्हाला वार्षिक एकच वेळा भरू का असं वगैरे विचारतात. आम्ही त्यावेळेला त्यांना सांगतो, की जो व्यक्ती महिन्याला एस-आय-पीच्या पद्धतीनं जर पेन्शनमध्ये कॉन्ट्रिब्यूट करत असेल, तर त्याला अति चांगली पेन्शन मिळेल. पण जो क्वार्टरली करत असेल, तर त्याला त्याच्यापेक्षा कमी मिळेल. जर तो हाल्फ इयरली करत असेल, त्याच्यापेक्षा कमी मिळेल आणि जो वार्षिक करत असेल त्यापेक्षा अधिकच कमी मिळेल. याचा अर्थ काय? एस-आय-पीमध्ये 10 वर्षामध्ये आपल्याला फक्त युनिट कलेक्ट करायचे आहेत आणि त्याचा रेट वाढवण्याचं काम मात्र मार्केट आपल्या पद्धतीने करत असतं आणि म्हणून यामध्ये आपल्याला या पद्धतीची कन्सल्टन्सी दिल्यामुळंच आपल्याला तो अधिकार प्राप्त होतो, की त्याला कन्सल्टन्सी फी घेणं. कारण उदाहरण जर सांगायचं म्हटलं, समजा एखादा व्यक्ती आहे, ज्याने 2020 ला पेन्शनचं अकाउंट ओपन केलं आणि एखादा व्यक्ती आहे 2021 ला एन-पी-एसचं अकाउंट ओपन केलं आणि ती दोघंही सेम कॉन्ट्रिब्युशन करतायत. परंतु मात्र त्यांचे पोर्टफोलिओ वेगळे आहेत. पोर्टफोलिओचा अर्थ तुम्ही ₹100 दिलेले एन-पी-एसच्या फंडामध्ये त्याची गुंतवणूक करताना इक्विटी, कॉर्पोरेट आणि गव्हर्नमेंट अशा 3 बॉन्ड फंडामध्ये केली जाते. इक्विटीमध्ये तुम्हाला 75% पर्यंत मॅक्सिमम अलोकेशन किंवा बाकीच्या दोन्ही फंडामध्ये सुद्धा तुम्ही 50-50% करून तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये सुद्धा राहू शकता. अशा प्रकारच्या काही गाईडलाईन्स आहेत किंवा ज्या काही त्याला माहिती आहेत, ते आपण त्याला देऊन त्याची पेन्शन खऱ्या अर्थानं 10 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे तयार करून दिल्यामुळं हे अधिकार आपल्याला या पद्धतीनं मिळालेले आहेत. त्यामुळं जर कोणी असं काही म्हणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या WhatsAppला ज्या काही न्यूजेस तुम्हाला आता मिळाल्या असतील, तर त्या न्यूजेसमध्ये त्या पद्धतीनं तसं कुठलंही तथ्य नाही. कारण आपण कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या काही गोष्टी करत नाही. कारण जी कन्सल्टन्सी फी घेतोय त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचा जी भरतायत. मला प्राउड ऑफ वाटेल की सरांचा, की माझ्या जीवनामध्ये मी गेले 10 वर्ष काम करत असताना जी बद्दल मी खूपच वंचित होतो. तर त्याचं सोल्युशन आदरणीय गुप्ता सरांनी आणि आदरणीय गुप्ता मॅडमनी काढलं आणि आज पहिल्यांदा आपल्याला ती पावती आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्यामुळे आपण आता ठोक पद्धतीने सांगू शकतो, की ॲज अ कन्सल्टंट फी घेतल्यानंतर सुद्धा ॲज अ विश्वस्त म्हणून गुप्ता सर आणि गुप्ता मॅडम जर प्रत्येकाची देणी प्रत्येकाला जर देऊन काम करत असतील, तर आपल्याला कुठल्याही व्यक्तीची कसलीही भीती राहणार नाही. जसं की जसं कॉन्ट्रिब्युशन पी-एफ-आर-डीला, लोकांचे पे-आउट्सच्या रूपानं, ज्यांचे गव्हर्नमेंटचे टॅक्सेशन गव्हर्नमेंटला रूपाने दिले आणि यानंतर विश्वस्त म्हणून जे काही त्यांना मिळायचं आहे, जे काही कंपनीचा प्रॉफिट आहे, तो कंपनीचा प्रॉफिट कंपनीला राहील. अशा प्रकारे हे सर्व काम आहे आणि म्हणून ते सर्व लीगली आणि चांगल्या प्रकारचं आहे. मित्रहो, तुम्हाला मी सांगतो, आजच्या तारखेपर्यंत एवढ्या 15 वर्षाच्या कालावधीत सरकारला ज्या पद्धतीनं सक्सेस रेशो एन-पी-एस मध्ये मिळाला नाही, त्याचं एकमेव कारण आहे, की याच्यामध्ये इनबिल्ट कमिशन कुठल्याही प्रकारे नसल्यामुळं हे जे प्रोडक्ट आहे, हे सर्व सांगण्यासाठी सरकारने विविध प्रयत्न केले. मला काही लोकांच्याकडून अशा विचारणा येतात, की एवढं सर्व चांगलं प्रोडक्ट आहे, तर सरकार का प्रमोट करत नाही? पण कोण असं म्हणतं, की सरकारने हे प्रमोट केलं नाही? तुम्ही सर्वांनी जर पाहिलं तर करोड रुपये जाहिराती टाकून ज्या जाहिराती तयार केलेल्या आहेत, त्याच्यानंतर सरकारने सर्व नॅशनलाइज बँकांना प्रमोट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे सर्व कर्मचारी त्यांच्यामध्ये कामाला लावले, जसे तलाठी असतील, शिक्षक असतील, वगैरे, वगैरे सर्व असतील. परंतु याच्यानंतर सुद्धा ते का झालं नाही, तर एकमेव कारण आहे. त्यांच्या टेबलचा पगार मिळतो, त्याचं काम ते इमानीद्वारे करतात. पण टेबलच्या व्यतिरिक्तचं काम जे आहे, ते मात्र ते नाखुशीनं करतात आणि म्हणून ते कुणाला कोणी सांगायचं हा विषय येतो. तर यामध्ये आपण एंटायरली बघूया, की हे प्रॉडक्ट काम करत असताना सरकारने कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत फायनान्स मिनिस्ट्री असते. फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत 4 विभाग असतात, की ज्या विभागाच्या माध्यमातून सरकारने असंघटित क्षेत्राला संघटितरित्या लॉन्च करण्यासाठी एक रेग्युलेटरी बॉडी फॉर्म करणं उचित समजून त्याचा कायदा पारित करून संसदेमध्ये त्या बॉड्या तयार केलेल्या आहेत. पहिली बॉडी रिझर्व्ह बँक, की जे बँकिंग क्षेत्राला रेग्युलेटरी करते. दुसरी बॉडी आहे IRDA, जे इन्शुरन्स क्षेत्राला रेग्युलेटरी करते. तिसरी बॉडी आहे सेबी, जी कॅपिटल मार्केटला रेग्युलेटरी करते, गाईडलाईन देते. आणि चौथी बॉडी आहे ती आत्ताची रिसेंट आलेली, ती म्हणजे रेरा, जे कंस्ट्रक्शनमध्ये बऱ्याचशाच लोकांचे काही फसवणूक होत होत्या. त्यामुळं रेराला रेग्युलेटरी बॉडी म्हणून आज मार्केटमध्ये आले. त्यामुळे इथून पुढे आपल्या सर्वांना माहिती असेल, की कोणतीही व्यक्ती एखादा फ्लॅट घेताना
रेराचा आहे का, अंडर रेरा आहे का असं विचारलं जातं. याचं कारण एक नाही की कुठेतरी रेग्युलेटरी बॉडीची गाईडलाईन असल्यामुळे तिथे फसवणूक होणार नाही. आणि यामधलेच एक आपलं डिव्हिजन आहे ते पीएफआरडी, पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. याची फॉर्मेशन 2003 ला सरकारनं केली, कायदा पारित केला, त्याचं प्रतिज्ञापत्र गॅजेटच्या स्वरूपात आपल्याला सर्वांना उपलब्ध होईल. मी जे तुम्हाला हे सर्व बोलतोय याचे सर्व एव्हिडन्स तुम्हाला मी 1 टू 1 मला जर तुम्ही भेटलात किंवा बोललात किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मागितलं तर मी तुम्हाला ते सर्व एव्हिडन्स द्यायला तयार आहे. किंबहुना आपण एनपीएस जे बोलताना कुठल्याही पद्धतीने मॅन्युअली बोलण्याची कोणतीही आवश्यकता नाही. इतपत सरकारने सर्व गोष्टी ऍज अ एजंट मिडलमॅन कोणी नाही असं गृहीत धरूनच ती मार्केटमध्ये या पद्धतीने 100% डिजिटल स्वरूपात ऑनलाईन वरती दिलेली आहे. केवळ आपल्याला ती गोष्ट त्या व्यक्तीच्या समोर पुटअप करण्याची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे पीएफआयडीची फॉर्मेशन केली. मग पीएफआयडी ऍज अ रेग्युलेटरी बॉडी म्हणून काम करते. त्याच्यामध्ये दुसरा एनएसडीएल, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड याचं हेडक्वार्टर आहे एल्फिस्टन रोड कमला कंपाऊंड मिल मध्ये मुंबईला. मग एनएसडीएल काय करते तर रेकॉर्ड प्राण ऑथेंटिकेशन म्हणजे प्राण नंबर देते आणि त्याचं रेकॉर्ड किपिंग करते. अशी ही रेकॉर्ड किपिंग करणारी संस्था आहे सेंट्रल रेकॉर्ड किपिंग सीआरए. आणि यामध्ये साधारणतः सरकारच्या आतापर्यंत सर्व कार्डची कस्टोडियन संस्था म्हणून ती विश्वासानं काम करणारी संस्था आहे. किंबहुना एनएसडीएल आज मुंबई पुऱ्या भारतामध्ये कुठेही शाखा नाही या तत्वावरती काम करते. यामध्ये दुसरा एक रोल आहे तो महत्वपूर्ण म्हणजे बँकांचा. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कॅश टू कॅश मॅन टू मॅन हँड डिलिव्हरी अशी पद्धत नसल्यामुळं कुठेही पब्लिकचा चिटिंग होणार नाही. ही गोष्ट चातुर्यानं ओळखून गुप्ता सरांनी ही योजना या एनपीएस इझी लो मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. कारण असं जर कुठं मानवाच्या हातातून जर काही होत असतं तर आपल्याला कुठेतरी गालबोट लागलं असतं. ह्या सर्व गोष्टी झाल्या असत्या. ह्या सर्व गोष्टीचा साधारणतः अभ्यास करून याचं कुठंही असं काही दिसत नसताना मग त्यांनी त्या डायसवरती बुस्टर प्लॅन मध्ये ही पॅकेज आणली. तिसरा जो रोल आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जसं की आयआरडीए, पीएफआरडी रेग्युलेटरी बॉडी, एनएसडीएल, प्राण ऑथेंटिकेशन रेकॉर्ड किपिंग आणि बँक पैशाचं आदान प्रदान करते. म्हणजे भारत देशातल्या कुठल्याही व्यक्तीचं आयएफएससी नंबर असणाऱ्या बँकेतून पैसे काढून घेणं, ते पैसे डायरेक्ट युटीआरच्या नंबरनी त्यांच्या मदर बँकेला देणं. एनपीएस मधली मदर बँक आहे ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँक काय करते त्याच्या कन्सर्न फंड मॅनेजर पर्यंत तो पैसा पोहोचवते. आणि ज्या दिवशी तुम्हाला पेन्शन हवी असते किंवा विड्रॉल हवा असतो त्यावेळेला त्या फंड मॅनेजर कडून मारलेले विड्रॉल त्याच मदर बँकेकडून तुमच्या कन्सर्न बँकेमध्ये ज्या बँकेतून पैसे गेले त्या बँकेमध्ये तो तुम्हाला उपलब्ध होतो. म्हणजे अशा प्रकारचे हे सर्व ट्रान्झॅक्शन व्यवहार आहेत हे सर्व बँकिंग क्षेत्रामध्ये सर्व नॅशनलाइज बँका करतात. त्यामुळं सर्वात चांगली गोष्ट आहे ऑटो डेबिट मॅन्डेटरी असणाऱ्याच व्यक्तीला आपण एनपीएस अकाउंट देऊ शकतो. आणि म्हणून एनपीएसच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंट असणं मस्ट आहे आणि ते असल्याशिवाय आपल्याला ते देता येणार नाही. आणि म्हणूनच इथं कळत न कळत त्या ग्राहकाला सुद्धा पेन्शन कधी तयार झाली हे कळत नाही आणि तो कौतुकानं आम्हाला 10 वर्षानंतर कधीतरी असं बोलतो की सर तुम्ही होता म्हणून मला माझी पेन्शन तयार झाली. तर अशा प्रकारचा बँकिंग क्षेत्राचा रोल आहे. आणि यामध्ये आपला पीओपीएसपी म्हणून रोल आहे जो की रोल ऍज अ इझी लो आणि एनपीएस मध्ये आम्ही स्वतः करतो की ज्यामध्ये अवेअर द पब्लिक ओपन द अकाउंट, अवेअर द पब्लिक ओपन द अकाउंट एवढंच काम असतं आपल्याला आणि त्याचं पूर्ण देखभाल करणं. अशा या छोट्याशा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्याला त्याला अवेअरनेस दिल्यानंतर आपल्याला एक लक्षात आलेली गोष्ट आहे आजपर्यंत 1,38,00,000 अकाउंट फक्त झालेली आहेत आणि एंटायर पूर्ण भारत अनटॅप्ड ओपन आहे. एवढा मोठा कस्टमर बेस आणि सरकारचे विचार जिथं थांबलेले आहेत त्यांना एवढ्या सर्व लोकांच्या पर्यंत योजना पोहोचवायची आहे. पण जिथं त्यांचे विचार थांबले तिथं आपल्या इजिलोचे विचार चालू होतील मित्र. याचा अर्थ काय ते या पद्धतीने या योजनेला प्रमोट करू शकत नाहीत आणि इजिलो मात्र हे चांगल्या प्रकारे प्रमोट करू शकतं. कारण आमच्याकडे जे असणारे सर्व मंडळी आहेत यांना एक चांगला ब्रँड प्रोडक्ट पाहिजे होता आणि तो ब्रँड प्रोडक्ट आपल्याला त्या निमित्तानं मिळालेला आहे. असं चांगलं कॉम्बिनेशन आणि या दोन व्यक्तीच्या मधला जो काही ब्रिज तयार केला त्या ब्रिजला आज एम्पड असं म्हणू की इझुलो मधलं एक चांगलं एंटायर करिअर आहे. आणि ते जे करिअर तुम्ही तुमच्या काही इमिजिएट अप्लाय बिझनेस पार्टनर जे असतात त्यांच्याबरोबर तुम्ही जर समजून घेतलं तर मी मला गॅरंटी सांगतो तुमच्या जीवनामध्ये एक भव्य दिव्य असा बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातला पहिला बदल मी तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांना शिक्षण घेत असताना एक पूर्ण आपलं एक स्वप्न असतं की मी सरकारी नोकर व्हावा. सरकारी नोकर होण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे मला एक पेन्शन मिळते म्हणून मी कम्फर्ट झोन मध्ये जातो आणि दुसरी गोष्ट मला रिटायरमेंटला काहीतरी फंड मिळतो. मित्र इजोलोच्या डायसवरती तुम्ही जर 1 वर्ष प्रामाणिकपणे जर काम केलं तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने साधारणतः 200 लोकांना अवेअरनेस देऊन त्यांना जर एनपीएस मध्ये अकाउंट ओपन करण्यात जर तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्या जीवनामध्ये 2000 आजचा चाललेला 20 आहे
तर 2030 नंतर 10,000 पेन्शन चालू होईल आणि ती 10,000 पेन्शन तुम्हाला तुमच्या होल लाईफ तुम्हाला आणि तुमच्या लाईफ पार्टनरला मिळेल. याचा अर्थ काय झाला की 2030 नंतर तुम्ही बाय हुक और क्रूक एका कम्फर्ट झोन मध्ये जाऊन तुम्ही सिक्युअर्ड पद्धतीच्या माध्यमातून क्वालिफाय झाला की जे तुम्हाला आता शिक्षणाच्या मुळे किंवा नोकरीचा न मिळण्यामुळे तुम्हाला जे झालं नव्हतं ती गोष्ट तुम्हाला इझिलोनं पुन्हा या डॅश वरती आणलेली आहे. फक्त इथं गरज एकच आहे या सर्व गोष्टीला समजावून घेऊन जी जीवनामध्ये पूर्वीची जी शिक्षणामध्ये काही अपूर्णता राहिली होती ती इथं न ठेवता हे पूर्ण एज्युकेशन घेतलं तर व्यवस्थितरित्या आपण सक्सेसफुल झालो आणि 200 लोकांना जर एनपीएस मध्ये इन्व्हॉल्व करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो तर आपण त्या पेन्शनला क्वालिफाय होऊ शकतो. आणि प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी आपण स्ट्रगल करून सुद्धा आणि वेल विशरचे मार्गदर्शन घेऊन सुद्धा ती गोष्ट आपण अचीव्ह करू शकलो नाही ती गोष्ट मात्र इझिलोच्या डायस वरती आम्ही तुम्हाला अचीव्ह करू देऊ शकतो. अशी गोष्ट मिळवण्यासाठी पहिलं त्याचं स्वप्न असतं. आता दुसरं म्हणजे रिटायरमेंटला मिळणारा फंड याचा अर्थ काय इझिलोच्या वर्किंग सिस्टीम मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या नंतर येणारा प्रत्येक व्यक्ती एनपीएस ला प्रमोट करायचा प्रयत्न करतो. भले तो तुमचा व्यक्ती जर असला तरी इझिलो त्याच्यावरती तुम्हाला चांगले करिअर देतं आणि त्या करिअर मध्ये तुम्हाला त्याच्या ग्रॅज्युटी प्रॉव्हिडंट फंड याच्यापेक्षा भव्य दिव्य इन्कम मिळतो. याचा अर्थ असा झाला की शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला वर्षातून एक इन्क्रीमेंट मिळते पण इझिलोच्या बिझनेस पार्टनरला एक अकाउंट काढलं की एक इन्क्रीमेंट मिळेल. म्हणजे तुमच्या जीवनातून गेलेला पाठीमागचा कालावधी सुद्धा तुम्ही इथं भरून काढू शकता आणि तुम्ही कमी कमी कालावधीमध्ये त्या पेन्शनची अचिव्हमेंट करू शकता. हेच महत्वाचं स्वप्न ठेवून आपण यामध्ये या योजनेला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच तुम्हाला लोकांना जर समजावून सांगता आलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो येणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नाकडे बघेल आणि स्वप्नाकडे काम करायला लागेल त्यावेळेला तो इकडे तिकडे कोणाकडे बघणार नाही. जसं की आजच्या तारखेला आपण पाहतोय हे यानं याचं ऐकलं त्यानं त्याचं ऐकलं ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तो कधी इकडे तिकडे पाहणार नाही. अगदी घोड्याला खोगीर लागल्यासारखं तो कामाला लागेल आणि चांगल्या प्रकारे काम करेल. आता एंटायरली आपण असा विचार करूया एनपीएस मध्ये 2020 ला जर एखादा व्यक्ती एंटर झाला तर 2030 ला त्याचा लॉकिंग पिरियड कंप्लीट होतो आणि या कालावधीमध्ये तो हे सर्व त्याचा कॉर्पस बिल्ड करत असताना जर पहिल्या टप्प्यात त्याचा कधी मृत्यू झाला तर नॉमिनीला 3 अधिकार प्राप्त होतात की त्याचा असणारा त्या तारखेपर्यंतचा लमसम कॉर्पस आहे तो विड्रॉल करून बाहेर जाऊ शकतो. नॉमिनी किंवा नॉमिनीला असं वाटलं की मला तो पेडअप टाकायचा तर तो पेडअप टाकू शकतो किंवा नॉमिनीला तो रेग्युलर करायचा तर रेग्युलर कोर्स सुद्धा करू शकतो. पण एक वेळा 10 वर्ष संपल्यानंतर आणि तुम्ही पेन्शन स्वतः घ्यायचं चालू केल्यानंतर जर का तुमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला जर मृत्यू आला तर त्या पती पत्नीलाच पेन्शन मिळते आणि सेकंड नॉमिनीला मात्र फंडातली रक्कम परत मिळते. आपल्या सर्वांना या सर्व लोकांसाठी एक चांगला मेसेज फक्त द्यायचा आहे की आत्ताचं कलियुगाचं पहिलं पर्व चालू झालेलं आहे आणि या पर्वामध्ये तुमच्या प्रत्येकाला 2च आपत्ती असतात त्याच्यापेक्षा जास्त आपत्ती नसतात. पूर्वी जास्त आपत्ती असल्यामुळं 2-3 अशी अशिक्षित राहायची आणि अशिक्षित आपत्तीच त्या व्यक्तीला सर्वायव्हर म्हणून करायची. परंतु सध्या 2च आपत्त्यांना चांगलं शिक्षण मिळाल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळतात आणि नोकऱ्या मिळाल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये तो गॅप तयार होतो. म्हणून आपण सर्व पालकांना एक मेसेज द्यायचा आहे की जर तुमची ही 2 आपत्ती नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेली तर तुम्हाला वृद्धापकाळामध्ये सहारा होऊ नाही शकली तर तिसरा आपत्ती तुम्हाला आता जन्माला घालायचं जे आज तुम्हाला मी सांगतोय ते म्हणजे एनपीएस. कारण हे एनपीएस हे तिसरा आपत्ती मात्र तुमचं वृद्धापकाळाचं लास्ट श्वासापर्यंत एक आधारस्तंभ होऊन जाईल आणि तेही विदाउट फेल. अशा काही गोष्टी आम्ही सांगितल्यामुळं त्यामध्ये लोकांचा ओघ चांगल्या प्रकारे वाढला आणि लोकांनी येण्यामध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट दाखवला आणि येण्यामध्ये आज लोक इंटरेस्टेड आहेत. फक्त जस्ट टाइम इज मॅटर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी पाहतोय यशस्वीता येण्यासाठी इथं फक्त एकच गोष्ट लागेल तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असली पाहिजे आणि तुम्ही किती लोकांना डेली फक्त सांगताय. एनपीएस फक्त सांगण्याचा विषय आहे कन्व्हिन्स करण्याचा विषय नाही मार्केटिंगचा विषय नाही. कारण या सर्व गोष्टी काही कुठल्या कराव्या लागणार नाही. याचं कारण तुमच्या हातात आम्ही जीआर देणार आहे की जो जीआर सरकारी लोकांचा 2005 नंतर ऑलरेडी तो जीआर निघालेला गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासनाचा जीआर आहे. तो तुम्ही अधिकृतरित्या जाऊन शाळांच्या आणि कॉलेजेस बँका पंचायत समिती जिल्हा परिषद अंगणवाडी सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अधिकृतरित्या काम करता येईल. अर्थात हे सर्व करत असताना त्या व्यक्तीला वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे तिथे तुम्हाला सांगता आले पाहिजे. उदाहरण दाखल सरकारी कर्मचाऱ्यांचे तुम्ही गेलात तर त्यातले 2 पार्ट होतात. 2005च्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स साठी फायदा आपल्याला सांगता आला पाहिजे आणि तो इन्कम टॅक्सचा फायदा म्हणजे एनपीएस मध्ये एटीसीडीच्या जो 1.5 लाखाचा जो कर सवलत आहे तो सुद्धा मिळतो आणि एटीसीसी D1B चा 50,000 आहे तो सुद्धा मिळतो.
म्हणजे एकूणच एनपीची जी आखणी केलेली आहे, ती आखणीमधली एटीसीचा 1.5 लाखाचा कर बऱ्याच सीएना, बऱ्याच शिक्षकांना आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती आहे. परंतु एटीसीसी D1B हा जो एक्सक्लुझिव्ह ओव्हर आणि अबाव म्हणजे 1.5 लाखाचा स्लॅब संपल्यानंतरचा जो विषय आहे, तो 50,000चा कर सवलत फक्त आणि फक्त इझिलोचा आमचा बिझनेस पार्टनर देऊ शकतो. हे सांगायला तुम्हाला मला प्राउड ऑफ वाटेल. कारण जिथं आमच्या इन्शुरन्सच्या एजंटचे विचार थांबतात, जिथं आमच्या सीएनचे विचार थांबतात, याचा अर्थ काय झाला? ते 1.5 लाखाच्या वरती कुणालाच एक्झम्पशनचा काही वेगळा सेक्शन देऊ शकत नाहीत. अशा लोकांना आपण एटीसीचा हा 1.5 लाखाचा जर सेक्शन दिला, तर त्या व्यक्तीचा कमीत कमी ₹5,000 आणि जास्तीत जास्त 15,000 जर आपलं एनपीएस अकाउंटचं हे कार्ड वाचू शकत असेल, तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो तो माणूस गरजेने तुमच्याकडे येईल. भले तुमचा चेहरा त्यांना आवडला काय नाही आवडला तरी. कारण मी हे काम करत असताना माझ्या शहरामध्ये, कराड शहरामध्ये मी सर्व सीएना नॉकिंग करून स्वतः गेलो आणि त्यांना तो विषय समजावून सांगताना कुठल्याही एनपीएस बद्दल बोललो नाही. त्यांना फक्त एकच म्हटलं, की सर एटीसीसी D1B हे काय सेक्शन आहे, की ज्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळी कर सवलतची प्लॅनिंग दिलेली आहे. तर त्यांनी त्यांच्या कायद्याच्या पुस्तकात जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यांनीच मला त्याचं उत्तर सांगितलं, हे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, नॅशनल पेन्शन सिस्टीम. म्हणजे त्यांच्याकडून उत्तर घेण्याची आज आपली सुंदर प्रणाली, त्याची सुंदर टेक्निक आपल्याला फक्त जर माहिती असेल, तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, आजच्या सर्व वाढीव श्रेणीमध्ये म्हणजे 7वं वेतन आयोग लागू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराला कर वाचवायचा जर असेल, तर त्यासाठी फक्त आणि एनपीएसच त्याला उपयोगात पडणार आहे. इतर कोणत्याही योजनेमध्ये एटीसीसी D1च्या अंतर्गत जे 50,000 कर सवलत ते मिळत नाही. अजून एक एनपीएस बद्दलचं वैशिष्ट्य म्हणजे एनपीएस हे ट्रिपल ई एक्झम्पशन असं प्रोडक्ट आहे. म्हणजे पैसे भरताना कर सवलत, त्याचं उत्पन्न कर फ्री आणि मिळणारा परतावा टॅक्स फ्री. याचा अर्थ काय? एक्झाम्प्टेड असं हे प्रोडक्ट आहे. असं हे प्रोडक्ट आता पीपीएफ नंतर किंवा एलएसएस नंतर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रोडक्टला जर आपण चांगल्या प्रकारे लोकांच्या पर्यंत दिलात, तर आपल्या याचे बरेचसे फीचर असे आहेत, की जे तो टाळू शकत नाही. त्याला गरजेने ते एक अकाउंट काढावं लागेल आणि तो अकाउंट काढतो म्हणजेच काय, की त्याचा दर वर्षाचा तो त्याला फायदा मिळणार आहे. तो 1 वर्षच नाही मिळणार आहे. जर या पद्धतीनं जर त्याला फायदा होत असेल, तर त्याची त्याला कॅल्क्युलेशन सांगा आणि ती कॅल्क्युलेशन साधारणतः अशी आहे, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे 15,000 आपल्याला एनपीएस अकाउंटमुळे वाचले, तर साधारणतः 10 वर्षात ते ₹1.5 लाख वाचतात आणि व्याजाचे त्याला 1.5 लाख मिळतात. म्हणजे 3 लाख वेगळा फंड जो की एखादा कर्मचारी काय टाकणार होता, टॅक्सेशनच्या तिजोरीमध्ये टाकणार होता, गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये. ते पैसे त्याला आपल्या एनपीएस अकाउंटमुळे बाजूला काढता आले आणि त्याला ते घेता आले. आणि असं मग एक्झम्पशन कोण घेत नाही, असा असा एक सुद्धा व्यक्ती नाही. आणि जर कोणी एखादा व्यक्ती असेल, तर मी शाळांच्या मध्ये त्यांना ओपन सांगतो, की बाबा तो एखादा कर्मचारी मग टाटा बिर्ला असेल, त्याला कर वाचवायचा नसेल. म्हणजे अशा प्रकारे आपण कुठल्याही स्वरूपात मागण्याच्या स्वरूपात न जाता एनपीएस देण्याच्या स्वरूपात जाऊन आपण लोकांची क्लोजिंग करू शकतो आणि त्या माध्यमातून आज इझिलोचा जो शॉपीचा जो एक ब्रेक इव्हन पॉइंट आहे तो आपण क्रॉस करू शकतो आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रिटेलिंगच्या जगतामध्ये डिस्काउंट प्रमोट न करता कॅश फ्री परचेसिंग हा जो कन्सेप्ट आहे तो जर आपण करण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्व लीडरनी जर टार्गेट व्यवस्थितरित्या घेतलं, तर आपल्या सर्व शॉपिंगचे ब्रेक इव्हन क्रॉस करून आपल्या सर्व शॉपी 10 मोठमोठे मॉल क्रॉस करून आपला ग्राहक आपल्या शॉपीमध्ये आणण्याची कॅपॅसिटी आपल्याला या बूस्टर पॅकेज मधून आपण लोकांना देऊ शकतो. फक्त गरज आहे, याची वेळ फक्त आता आपल्याला मिळाली पाहिजे. आपण लोकांच्या पर्यंत ह्या झूम मीटिंगच्या माध्यमातून, 1 to 1च्या मीटिंगच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टीच्या माध्यमातून पोहोचलो, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, की प्रत्येक व्यक्तीला हे प्राण, हे सरकारचं पण प्राण होईल, इझिलोचा पण प्राण होईल आणि इझिलोच्या टीम लीडरचा सुद्धा प्राण होऊ शकेल आणि मग ह्या सर्वांना तो त्यातला जीव प्राप्त होईल आणि त्याच्यातून ते फलश्रुतीला प्राप्त करतील आणि यशाच्या करिअरवरती जाऊ शकतील. म्हणजे अशा प्रकारे हे टॅक्स एक्झम्पशनचा एक फायदा झाला. आता दुसरा फायदा त्याच्यामध्ये काय, त्या व्यक्तीला समजा हा कर वाचवत असताना त्याच्यामध्ये त्याची फ्लेक्झिबिलिटी त्याला समजावून सांगितली. फ्लेक्झिबिलिटीचा अर्थ असा आहे, की एटीसी मध्ये कर सवलत घेत असताना कोणत्याही विमा पॉलिसी असतील किंवा कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी असतील, तर त्याला दर वर्षात तेवढाच हप्ता भरावा लागतो. मध्ये-मध्ये त्याला कधीही लवचिकता मिळत नाही. पण एनपीएस मध्ये मुळात तसं नाही. एनपीएस मध्ये तुम्ही जर एनपीएस अकाउंट काढलं आणि तुमचा टॅक्सेशनच्या प्लॅनिंग प्रमाणे 2 वर्ष तुम्हाला समजा तुमच्या सीएनी सांगितलेलीच रक्कम टाकायची आहे. आमचा इझिलोचा बिझनेस पार्टनर त्यांना नाही सांगणार तुम्ही एवढी रक्कम टाका. त्यामुळे तो एजंट नाही आणि हीच गोष्ट आपण त्या प्रामुख्याने त्या व्यक्तीला समजावून सांगितली पाहिजे. आम्ही तुमचे एजंट नाही आहोत, आम्ही तुमचे फायनान्शियल प्लॅनर आहोत आणि तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग दिल्यानंतर तुम्हाला मी एक अकाउंट काढून देणार आहे.
त्याच्यानंतर तुम्ही काय जे ऐकायचं आहे ते तुमच्या सीएनचं किंवा तुमच्या टॅक्स कन्सल्टंटचं ऐकायचं. कारण तो टॅक्स कन्सल्टंट काय करेल, त्याला किती रुपये भरल्यानंतर वरची कर सोडत किती रुपये मिळेल हे त्याला सर्व एक्सप्लेन करेल व्यवस्थितरित्या. म्हणजेच काय, की त्याला लवचिक पद्धतीनं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन करायचं आणि गरजेप्रमाणे करायचं आहे. म्हणजे 50,000 म्हणजे 50,000च भरायचं नाही. समजा एखाद्या वर्षी एखाद्या व्यक्तीनं सांगितलं 10,000 भर, त्याच्यानंतर 1,000 भर, 5,000 भर किंवा काही शिक्षक मंडळी आता रिटायर वेळ आलेली आहे. ते 8च वर्ष सर्व्हिस राहिलेले, तर 8 वर्ष ते 50,000 भरतील. उर्वरित 2 वर्ष ते 1,000 भरतील. तरी सुद्धा आपलं अकाउंट जिवंत राहणार आहे. म्हणजे एवढ्या लवचिकतेमुळं इथं मात्र लोक ते स्वीकारतायत आणि याच्यामध्ये कसलेही कमिशन्स, ब्रोके, अलोकेशन्स अशा कुठल्याही खर्चाची पद्धत नसल्यामुळं म्हणजे निग्लिजिबल आहे, पण निग्लिजिबल आहे आणि असं असल्यामुळं हे सर्वांना एक डायरेक्ट ग्राहकांना फायदेशीर असणारी योजना आहे. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही एजंटचा कुठेही प्रॉफिट नसल्यामुळं ही योजना एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांच्यापर्यंत काही लोकाभिमुख झाली नाही किंवा लोकांना आवडली नाही. आणि म्हणून ते महत्वपूर्ण काम करण्याचं काम इझिलोला आणि इझिलोच्या बिझनेस पार्टनरला उपलब्ध झालेलं आहे. आणि याच्यातूनच एक काय, की या एका हॉटकेक प्रोडक्टच्या माध्यमातून आपण सर्व इझिलो पार्टनर आपण आपला आपला कस्टमर बेस बँक करणार आहोत. आणि म्हणून पूर्वी जसं ज्याच्याकडे जास्त गड तो मोठा राजा, तसं आत्ताच्या कालावधीत ज्याच्याकडे जास्त मोठा कस्टमर बेस तो मोठा एंटरप्रेनर्स असं आपण समजलं पाहिजे आणि त्या दिशेने आपल्याला या कामाला लागले पाहिजे. आणि हे लागत असताना या बूस्टर पॅकेजला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर समाजातला 18 ते 65 वयातला गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, शहरामध्ये राहणारा, खेड्यामध्ये राहणारा असा प्रत्येक व्यक्ती एनपीएसला नाकारू शकत नाही. कारण गरीबातला गरीब पेन्शनसाठी, मिडल क्लास व्यक्ती परताव्यासाठी आणि वरचा व्यक्ती कर सवलतीसाठी. जरी काही त्याला वाटलं नाही वाटलं तरी त्याला एक ना एक दिवस यावंच लागेल. म्हणून एनपीएसच्या मध्ये आपल्याला 100% लोक सक्सेसफुल करता येतील. एवढं मोठं व्हॅकंट मार्केट, एवढं चांगला गुड प्रोडक्ट, एवढ्या समोरच्या आपल्या अपॉर्च्युनिटी आणि त्या अपॉर्च्युनिटीमध्ये इझिलोच्या माध्यमातून किराणा मालाच्या व्यवसायामध्ये आपली चांगली एंट्री आणि या एंट्रीच्या माध्यमातून आपला पॅसिव्ह इन्कम या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप जर समजून करण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही ऍव्हरेज मधून लिव्हरेज मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि लिव्हरेज मध्ये जाण्यासाठीच इझिलो आणि इझिलोचा पूर्ण डायस आहे आणि त्याच डायसवरचे ते एफएमसीचे प्रोडक्ट पॅकेजेस आहेत की ज्या पॅकेजमध्ये फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स असल्यामुळं तिथं फास्ट आपल्याला परतावा मिळतो आणि चांगला परतावा मिळतो. म्हणजे या एकूण प्रोजेक्टला या बूस्टर पॅकेजच्या माध्यमातून जे काय करायचं आहे त्यासाठीची सर्व इत्थंभूत माहिती त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याचा दुसरा रोल राहतो म्हणजे त्याचं क्लोजिंग. त्या क्लोजिंग मध्ये त्याला एकच सांगायचं आहे, तुला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि त्याला त्याच्या मोबाईलवरती तुम्ही डायरेक्ट पीडीएफ मधून फॉर्म पाठवू शकता. फॉर्म फिजिकली सुद्धा इकडे तिकडे वाटायची कोणाला काही आवश्यकता नाही. त्याला डायरेक्ट पीडीएफ मधून फॉर्म पाठवू शकता. तो फॉर्म प्रिंटआउट करतो, फॉर्म फिलअप करतो आणि तो फिलअप केलेला फॉर्म त्याला एका पर्टिक्युलर आपल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. ऍड्रेसवरती पाठवल्यानंतर 25 दिवसात कार्ड पोस्टाने पोचतं आणि पोस्टाने पोचत असल्यामुळं पुन्हा आणि आपण चातुर्यानं काय केलंय ऑल इंडियाच्या लेवलवरती जिथं जिथं आपल्या शॉपिंग आहेत तिथं तिथं आपल्याला कस्टमर बेस तयार करण्यासाठी ऑलरेडी पोस्टाने डिलिव्हर होणारं हे गव्हर्नमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून त्याचा कस्टमर बेस तयार करण्यासाठी आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आणि तो तिथं होतो सुद्धा. आणि तिथं जेवढा कस्टमर बेस वाढेल त्याच्यानंतर ती शॉपिंग जर आपण चांगल्या प्रकारे रन केली तर स्मूथली शॉपीचं वर्किंग चालू होईल. याचा अर्थ काय की पूर्ण भारत देशातलं जे काही पोस्टाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही बँकेचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचं गुडविल आहे, हे सर्व गुडविल वापरून इझिलो मध्ये आपण काय करणार आहे, आपण आपला कस्टमर बेस बँक करणार आहोत. अर्थात त्याला ते पॅन कार्ड मिळाल्यानंतर त्याला काय होतं, त्याला नंतर कुठलीही पॉलिसी, डॉक्युमेंट, पेपर, पासबुक असं काही मिळत नाही. तर त्याला प्ले स्टोअर वरती जाऊन एनपीएस ऍप डाउनलोड करायचा आहे आणि त्या ऍप वरती त्याला त्याचा हा प्राण नंबर रिसेट पासवर्ड करून ऑपरेट करायचा आहे. अर्थात त्या डीमॅट अकाउंट वरती त्याला पूर्णतः स्वतःच्या अकाउंटची ऑपरेशन स्वतः करता येऊ शकते. जसं की त्याला फंड किती गेलाय बँकेत तो बघता येतो, तो फंड कसा वाढतो तो बघता येतो, त्याला त्याचं एखादी योजना स्विचिंग करायची ती करता येते किंवा त्याला मोबाईल नंबर, मेल आयडी बदलायचा तो बदलता येतो. म्हणजे एकूणच सर्व देखरेख तुम्ही स्वतः करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ते डीमॅट अकाउंट सारखं पूर्ण ऍप्स वरती दिलेलं आहे किंवा तुम्हाला ऍडिशनल एखादं कॉन्ट्रीब्युशन करायचं ते करू शकता. एकूणच काय की तुम्हाला पूर्णतः तुमची स्वायत्ता तुमच्या हातात दिलेली आहे. जसं की पूर्वीच्या पेन्शन रिटायरमेंटला गेल्यानंतरच कळत होते की मला किती पेन्शन बसली. मग त्यावेळेला ते स्पीड वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे हे त्याच्या हातात राहतच नव्हतं कारण कालावधी निघून गेलेला असतो. पण इथं मात्र असं होणार नाही. तो माणूस स्वतःची पेन्शन
डे टू डे बघत 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 त्याचं स्पीड वाढवायचं कमी करायचं हे सर्व कंट्रोल त्याच्या हातात राहतील आणि एकूणच काय तो या इथं मात्र चांगल्या प्रकारे आपली पेन्शन बिल्ड करू शकेल. रिटायरमेंटच्या प्लॅनिंग मध्ये दुसरी एक गोष्ट आहे की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं त्याचं पॉलिसीचं जे मेंटॅलिटी आपल्याला वॉशआउट करणं गरजेचं आहे. पॉलिसीची मेंटॅलिटीचा अर्थ प्रत्येक व्यक्ती एनपीएस अकाउंट ओपन करताना एकच विचार करतो, मी किती पैसे भरू, मला तेवढेच पैसे भरावे लागतील का? तर त्याला तुम्ही समजावून सांगा की पैसे भरण्याचे 4 प्रकार आहेत. त्या 4 प्रकारापैकी बँकेचा प्रकार हा सर्वात पसंतीचा प्रकार आहे आणि बँकेच्या माध्यमातून बँक एका वेळा ₹500 खाली पैसे ट्रान्सफर करत नाही. म्हणून कमीत कमी ₹500 तुला भरावे लागतील. मग ते ₹500 2 प्रकारे भरू शकतोस, मंथली किंवा क्वार्टरली. आता जर मंथली ₹500 जर भरले तर तो वार्षिक ₹6,000 कॉन्ट्रीब्युट करेल. 10 वर्षाचे ₹60,000 त्याचे होतील, व्याजाचे 60,000 होतील, 1,20,000 फंड तयार होईल. 1,20,000 त्याला पेन्शन बसणार नाही. 1.5 लाख होईपर्यंत त्याला थांबावं लागेल किंवा त्याला ऍडिशनल कॉर्पस वाढवावं लागेल. असे 2 ऑप्शन त्याच्यासाठी उपलब्ध असतील. अशा प्रकारे तो या कॉन्ट्रीब्युशन मध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आता त्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन मध्ये मध्ये त्याला किती करता येतं, इन्फिनिटी कितीही करता येतं, त्याला काही लिमिट नाही आणि तो कॉर्पस त्यानं इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचंच नाही. तर ते त्याचं जे काही त्याने पैशाचं प्लॅनिंग केलेलं आहे ते रिटायरमेंटसाठीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विड्रॉल कर्ज वगैरे असले काही शब्द आपल्याला त्याला म्हणजे तो विचारत असतो पण त्यासाठी लागू होत नाही. तरी सुद्धा एनपीएसच्या पूर्ण कालावधीमध्ये 5-5 वर्षाच्या फरकानं 3 वेळा तुम्ही डिपॉझिट केलेल्या रकमेच्या 25% रक्कम काढता येते. परंतु त्या व्यक्तीला पहिलं एक म्हणजे काय कारण असलं पाहिजे, त्याचं स्वतःचं जीवनातलं पहिलं एक घर किंवा त्याचं क्रिटिकल इलनेस म्हणजे जे काही दुर्धर आजार आहेत त्याचा आजार पण असेल तर त्याला 25% रक्कम काढता येते किंवा त्याच्या मुलाचं किंवा मुलीचं अब्रॉडचं शिक्षण आणि त्याचा किंवा त्याच्या मुलीचं लग्न या सर्व महत्वाच्या कारणासाठी त्याला त्याच्या डिपॉझिटच्या रकमेच्या 25% रक्कम काढता येते आणि उर्वरित 60 वर्षानंतर किंवा तो पेन्शन घेतोय त्यावेळेला त्याला एक विड्रॉलचा अधिकार ठेवलेला आहे. एकूण कॉर्पसच्या कालावधीमध्ये एकूण कॉर्पस जो त्याचा फंड होतो तो फंड जर तुम्ही या एनपीएस मध्ये 10 वर्ष राहून जर पेन्शन घेत असाल तर 20%च विड्रॉल होतो आणि 20 वर्षाच्या पुढे जर तुम्ही राहून जर पेन्शन घेत असाल तर तो 40% होतो आणि 60 वर्षाच्या ऑनवर्ड तुम्ही कधीतरी घेत असाल तर तो तुम्हाला 60% विड्रॉल मिळतो. हा 60% मिळणारा विड्रॉल सुद्धा टॅक्स फ्री असतो आणि म्हणूनच एनपीएस ला ट्रिपल दर्जा मिळालेला आहे आणि ते ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे आज फायनान्शियल क्षेत्रामधलं सर्वात सुपर डुपर प्रोडक्ट म्हणून आज आपल्या हातात आहे. एकूणच काय या सर्व ऑपरेशन्स मध्ये जर विचार जर केला तर त्या व्यक्तीला ऍव्हरेजली पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा इफेक्ट आणि 12% परतावा चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळं कमी कालावधीमध्ये सुद्धा पेन्शन मिळते हे बऱ्याच लोकांना माहित नाही. असा हा सक्सेसफुल मंत्र आपल्या सर्व बिझनेस पार्टनरच्या हातामध्ये आहे आणि त्या मंत्राला घेऊन आपण पूर्ण भारत देशाच्या सर्व लोकांना रिटायरमेंटचं चांगलं प्लॅनिंग देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्या त्या रिटायरमेंटची जर गोष्ट जर करून घेतलीत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनामध्ये स्वार्थाबरोबर परमार्थ घडेल आणि परमार्थ अशा पद्धतीने घडेल की आमच्याकडे चाफळला राम मंदिर बांधल्याचं पुण्य तुमच्या जीवनात प्राप्त होईल. कदाचित एवढं पुण्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीनं जसं की भक्ती कसं करणं काय करणं जरी माहिती नसेल तरी कर्मामधलीच ही भक्ती तुमच्यातून घडेल आणि ती लोक मात्र तुम्हाला चिरकाल स्मरणात ठेवतील. अशा या शुभ कार्यासाठी इझिलोने दिलेल्या या संधीसाठी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा श्वेतांग गुप्ता सरांचं आणि मॅडमचं अभिनंदन आणि आभार मानले पाहिजेत. कारण एवढी मोठी दूरदृष्टी त्यांनी ठेवलेली आहे, दूरदृष्टी या प्रोडक्ट मधली बघितलेली आहे आणि त्यांनी या जनतेच्या सेवेसाठी आपण यामध्ये आलेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे काय हे प्लॅनिंग समजू शकले ते म्हणजे पवार सर आणि धनंजय पाटील सर की ज्यांनी ह्या सर्व गोष्टी समजल्या. त्यांना सुद्धा ते माहित होतं की हे कुठल्या कुठं काही विक्रांत करू शकतं आणि म्हणूनच मार्केटमधल्या बऱ्याचशाच लोकांचे पायाखालचे वाळू घसरायला लागलेली आहे. हे सर्व बघून की इजिलोच्या डायस वरती एनपीएस आलेला आहे. तर या पद्धतीनं आपण आपला कॉन्फिडन्स तसाच बुलंद ठेवूया आणि या सर्व कार्यामध्ये या सर्व चांगल्या मंडळींनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय सिद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊ आणि टीम वर्क करू आणि आपल्या सर्वांच्या उत्कर्षाबरोबर एक देशाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करूया. कारण मित्र हो तुम्हाला माहिती असेल बुलेट ट्रेन मध्ये जपानचे पैसे आणि अशा विविध प्रोजेक्ट मध्ये परदेशातले पैसे आणण्यापेक्षा आपल्या जनतेचा पैसा जर सरकारला गोळा करून दिलात तर 2 गोष्टी घडतील. कारण आज जगभरात तुम्ही जर बघितलं तर भारत देश फक्त डेव्हलप्ड कंट्री आहे, बाकी सर्व डेव्हलप्ड कंट्री आहे. म्हणजे आता विकसनशील देश म्हणून आहे म्हणून इथं तो स्कोप आहे
आणि हे जर आपल्या जपानला कळत असेल की भारतामध्ये मला 8 ते 9% परतावा मिळणारं माध्यम आहे आणि ते जर बुलेट ट्रेनमध्ये गुंतवणूक करायला तयार असतील, तर आपल्या जनतेला ही जर संधी आपण तयार करून दिली तर एकाच वेळा 2 गोष्टी होतील. आपला देश विकसित होईल आणि आपल्या सर्व लोकांना रिटायरमेंटचं प्लॅनिंग म्हणून पेन्शन मिळेल. त्या सर्व देश कार्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद श्याम मोरे सर. खूप अतिशय सुंदर अशी अप्रतिम तुम्ही माहिती दिलेली आहे. एकदम सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण क्वेशन आन्सरचं जर थोडंसं एक 5 मिनिटं सेशन घेऊयात. जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही आता विचारू शकता. मी सर्वांना अनम्यूट करतो या ठिकाणी. या ठिकाणी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज आवर्जून तुम्ही विचारा. संतोष पवार सर. तुम्ही अनम्यूट होता का प्लीज बघा बरं, कारण सेटिंग मी चेंज करतो या ठिकाणी. हॅलो. मारुती पवार सर आहेत का? येस सर. स्वप्नील यादव सर. हा सर बोला ना. नमस्ते येतो सर. आवाज? हा येस नमस्ते. सर. येस. आहे. मोरे साहेब. हॅलो. मोरे साहेबांना आवाज जातोय का? हॅलो. हा यादव साहेब. हा यादव बोला सर. सर. त्यांनी ते हे नाही सांगितलं का सरांनी? आपला बुस्टर प्लॅन समजून नाही सांगितला का आता सरांनी? नाही, बुस्टर प्लॅन नाही, हा फक्त एनपीएस प्लॅन होता. हो, एनपीएस मधला बुस्टर ते म्हणतोय येस मी. सर. येस. हा, तो जरा समजून सांगायचा नाही का? म्हणजे आपल्या जे पार्टिसिपेट आहेत त्यांना कळून हो. आलं असतं की जे बाबा आता आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्याचाही येस सर. आपल्याला रिपर्चेस होणार आहेत पैसे सगळे. ते माझं म्हणणं राईट होतं. सर. राईट. बरोबर, बरोबर. हा. तर साधारणतः याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुम्ही स्वतः तुमच्या फ्रंटलाईन मध्ये जी काही एनपीएस अकाउंट ओपन करणार आहात, ही सर्व एनपीएस अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला 7,009 असा आरपी मिळाला आहे आणि त्या आरपी वरती त्याचं कमिशन प्रत्येक अकाउंटला ₹91.11 ₹455.55 तुम्हाला पहिल्या लेवलवरती समजा 5 अकाउंट ओपन केल्यानंतर मिळणार आहे. अर्थात त्यांच्याकडून आपण समजा त्यांची जी काही अकाउंट ओपन करतील त्यावेळेला ती व्यक्ती काय तुमच्या ओळखीची नसतील तरी सुद्धा तुम्हाला इझिलो काय करणार आहे, त्या दुसऱ्या लेवलच्या 25 अकाउंट वरती सुद्धा ₹98.12 ₹2453 देणार आहे. आता यानंतरच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये जी काही अकाउंट ओपन होणार आहे एनपीएसची, अर्थात ही सुद्धा मंडळी तुमच्या काही ओळखीची नसणार आहे. म्हणजे अशा 125 अकाउंट वरती सुद्धा ₹105 प्रमाणे साधारणतः ₹13,141 तुम्हाला इझिलो देणार आहे. चौथ्या जनरेशन मध्ये जी काही अकाउंट ओपन खोलली जातील या लोकांच्या माध्यमातून, कदाचित ही सुद्धा लोक तुमच्या ओळखीचे असतील नसतील, परंतु तरी सुद्धा इझिलो तुम्हाला प्रत्येक अकाउंट वरती ₹112.14 नाही ₹70,087.50 देणार आहे. यानंतर नेक्स्ट जनरेशन मध्ये जी काही अकाउंट तयार होतील त्याच्या अकाउंट मध्ये सुद्धा तुम्हाला ₹119 प्रमाणे ₹3,72,343 तुम्हाला इझिलो देणार आहे. आणि नंतरच्या आपल्या 6व्या लेवलवरती जे सर्वात चांगला आणि स्ट्रोकली आपल्याला हॉटकेक असं उत्पन्न दिलेलं आहे ₹175.22 प्रति अकाउंट प्रमाणे आणि ते 15,625 अकाउंट वरती आपल्याला मिळू शकतं आणि त्याची एकूण रक्कम ₹27,37,812.50 आणि एकूणच या 6 लेवलमध्ये जर तुम्ही विचार केलात तर तुमचं ₹31,96,293 असं इन्कम होईल. आता या 5 मधलं एक जरी आपलं रो किंवा एक जरी आपली मूळ चांगल्या प्रकारे जर तग धरू शकलं तरी ₹6 लाख इन्कम मिळू शकतो आणि या सर्व करिअर मध्ये आपण 3ऱ्या लेवलमध्ये
कॅश फ्री खरेदीला क्वालिफाय होऊ शकतो. कारण तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला 13,141 रुपये मिळतात. त्यातला जो इझिलो मनी जातोय तो इझिलो मनी घेण्यासाठी मात्र डीमार्ट असू द्या, वॉलमार्ट असू द्या, बास्केटबॉल असू द्या, काय दुनियाभरचे मोठमोठे मॉल असू द्या, ते क्रॉस करून आपल्या इझिलो मध्ये शॉपीचा तो माणूस आल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच आपण हे सर्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हॅलो सर, सोबणी सर बोला. तोच विषय आहे. सगळ्यांना सांगा दुसऱ्या लेवलला तिसऱ्या लेवलला तुमचा सर्वांचा किराणा फ्री होणार आहे कायमचा. बरोबर. हा, या पद्धतीने काम करत राहिलो तर. आणि दुसरी गोष्ट, आज आम्ही मोरे साहेब असतील, आमची टीम असेल कराडातली, तर आम्ही जवळजवळ सगळ्या शाळेतील आणि सगळ्या कॉलेजवर जाऊन JR दाखवून सगळ्यांचं प्रमोशन करतोय आता NPS चं. हॅलो, हा हा, बरोबर हा. बरोबर, येस बोला सर. बोला. ऐकतात ना? हा, तर आम्ही आता ते प्रमोशन करतोय आणि एवढा आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे की ज्या बिल्डर असो, कुठला इंजिनियर असो, कुठला बिझनेसमॅन असो, की त्यांचे 30% असले तर 15,000 रुपये वार्षिक वाचतात. आणि त्यांनी ते NPS मध्ये इन्क्लूड केले तर त्यांना 15,000 देऊन सरकार 15,000 देते वार्षिक. या पद्धतीने आज ओपनिंग चालू आहे आमचं. जवळजवळ आम्ही JR काढून मोरे साहेबांच्यावर आपली टीम आहे, मोरे साहेबांची टीम आहे. या पद्धतीने सर्व कॉलेज आणि सर्व शाळा आम्ही आता पॅक केलेले आहेत आणि सर्व कॉर्पोरेट सेक्टर पण पॅक करतोय. मग सर्वांना एक चांगली न्यूज आहे की एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक ब्रँड आपल्या हाती इझुलेमुळे आपल्याला भेटलेला आहे. त्यामुळं कोणाला काही जर शंका असेल तर डायरेक्ट तुम्ही मोरे साहेबांशी कॉन्टॅक्ट करू शकताय, विचारू शकताय, किंवा कस्टमर केअर आहे आपलं, कस्टमर केअरला विचारू शकताय. या पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर येणाऱ्या आत्ताच्या ज्या महिनाभरात तुम्ही एक अचिव्हमेंट एक चांगली प्राप्त करू शकताय सर्व. जर अशा येस सर. पद्धतीनं आहे. हॅलो, नक्की सर. स्वप्नील यादव सर, खूपच छान तुम्ही एक प्रस्ताव मांडलेला आणि खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही कराड अगदी काबीज करताय. म्हणजे सगळ्यांच्या फायद्यासाठी तुम्ही आज झटताय. खूपच छान. आणि लोकांना म्हणजे अजून माहिती नाहीये भारतीय जनतेला की आपल्याला पेन्शन लागू झालेले आहे ते. ही महत्वाची गोष्ट आहे की जवळजवळ मोरे साहेब आमच्या गावात असून आम्हाला 11 वर्ष कळायला लागले की हे जर आम्हाला त्या वर्षीच कळली असती तर कदाचित आम्ही आता पेन्शन घेत असतो आमचे सहकारी बरोबर, सर्वजण. बरोबर. अगदी बरोबर, अगदी हा, बरोबर सर. मग हे भारत सरकारनं एवढी जर चांगली आपण आज 500 रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केली तर सरकार तुम्हाला 500 रुपये देते या तत्वावर. आणि 100% फंड तुम्हाला तुमचा रिटर्न मिळते आणि तो डबल आणि कायमची अगणित जोपर्यंत अंतिम श्वास आहे तोपर्यंत तुमची नॉमिनी असेल दुसरी त्यांचा तुम्हाला भारतीय सरकार किंवा भारतीय गव्हर्नमेंट पेन्शन देते. याच्यापेक्षा आणखीन काही गोष्ट आहे. आज ज्याच्यासाठी आपण सरकारी ऑफिसर किंवा सरकारची जी काही कुठली एम्प्लॉयची नोकरी असेल, आपण नोकरी साध्य करण्यासाठी आपण प्राप्त करत होतो की बाबा मला सरकारी नोकरी हवी आहे. पण आज आपल्याला एक गोष्ट झालेली आहे की आपल्याला विदाऊट सरकारी कर्मचारी नसूनही आपल्याला गव्हर्नमेंटने एक पेन्शन देण्याचं योगदान आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्याला इझिलीमुळे आज सर्वांपर्यंत समजते. जितेंद्र सर, इथापे सर विचारतायत की ह्या सर्व पुढील माहिती कुठं कुठं मिळतील. तर त्यांनी लिहून घ्यावं npscra.nsdl.co.in. त्याच्यावरती तुम्ही NSDL ची वेबसाईट ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली पेन्शन, त्याच्यानंतर ऑल सिटीजन ऑफ द इंडियन जी आता आपण देतोय ती पेन्शन, त्याच्यानंतर PF ची पेन्शन आणि नंतर APY, या सर्व चारही सेंट्रल गव्हर्नमेंट रेग्युलेटरी पेन्शन ज्या आहेत त्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्याच्यामध्ये GR मिळतील. त्याच्यामध्ये सर्व आपल्या POPSBचा मोबाईल नंबर, ऍड्रेस, मेल हे सर्व तुम्हाला मिळेल. आणि त्यातला एक जो आपला नंबर आहे जो फॉर्म वरती येतोय 67343, हा नंबर सर्व तुम्ही नोट करून घ्या. हा नंबर आपल्या फॉर्म वरती असल्याशिवाय हा POPSBचा आपला नंबर आहे आणि तो असणं आपल्याला क्रमपात आहे. येस सर. आपले काही व्हिडिओज आहेत की ज्याच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन व्हिडिओ म्हणून NPS की पाठशाला 32 टॉपिक वाईज माहिती आपण उपलब्ध केलेली आहे युट्यूबला. तर त्या सुद्धा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त काय युटिलाइज करू शकता, फायदा घेऊ शकता आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत प्रचारासाठी टूल म्हणून वापर करू शकता. नक्कीच सर, नक्कीच. किशोर इथापे सर मुंबईवरून आहेत. किशोर इथापे सर, तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअपवर लगेच सेंड करतोय, जेणेकरून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी उपलब्ध राहील. आणि अजून एक मला विचारायचं होतं, आवाज येतोय माझा? हो सर. येतो बोला बोला बोला. आता आपल्याला कधीपासून स्टार्ट करायचंय हे, का अजून लॉन्च झालेलं नाहीये का इझिलो मध्ये? सर आपल्या ऍप वरती तुम्ही जर गेलात ना
तर आपल्या हा. ऍप मध्ये तुम्ही लोकेशन चेंजला गेला तर एनपीएस दिसतंय, बरोबर? एनपीएस ऑप्शन आहे, त्याला ओके. क्लिक करायचं आहे, बरोबर? आणि हा. त्याच्यानंतर तुम्हाला ते काय होईल, डायरेक्ट ऍप आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये आपलं हे प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट बुकिंग केलं तुम्ही आणि ऑर्डर केली. ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे 3 ऑप्शन येतात, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि दुसरा QR कोड. QR कोड जो आपला दिलाय त्याला तुम्ही जर स्कॅन केला तर इझिली कुठलाही व्यक्ती गुगल पे किंवा त्याच्या पे फोनवरनं डायरेक्ट पेमेंट पाठवू शकतो, की जे इझिला पेमेंट जातं. पेमेंट गेलं रे गेले की तुमची ऑर्डर बुक होते. ऑर्डर बुक झाली की तुम्हाला फॉर्म कुठं पाठवायचा ती डायरेक्ट कन्सर्ट पत्ता पाठवला जातो. तुम्ही तो फॉर्म पाठवून दिला की तुम्हाला पॅन कार्ड पोहोचून जातं. तर याची सुरुवात म्हणण्यापेक्षा सुरुवात झालेली आहे आणि त्याचा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट आम्ही कराड शॉपिंग मध्ये एन्जॉय करतोय सर. नेक्स्ट कोणी आहे? चेंज लोकेशन काय म्हटलं तुम्ही ऍप मध्ये जाऊन? तुम्ही ऍपला जायचं आणि चेंज लोकेशनला जायचं, तिथे एक एनपीएस ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करा आणि ते सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला काय होईल, एनपीएस ऍपचं प्रोडक्ट डायरेक्ट उपलब्ध होईल. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हा बोला बोला. सर ऍक्च्युली एखाद्याचं जर सपोज डीमॅट अकाउंट असेल ऑलरेडी, तर त्या केसमध्ये कसं होणार? नाही, डीमॅट अकाउंटचा काही इश्यू नाही सर. एनपीएस हे एक चांगली गुड एसआयपी आहे, गव्हर्नमेंट रेग्युलेटरी एसआयपी आहे, बरोबर आहे? ओके. हा. आणि इथं तुम्हाला जो काही त्यांचा पोर्टफोलिओ आहे, बरोबर आहे, हम्म, तो हम्म. 2 प्रकार आहे, ऍक्टिव्ह आणि ऍटो. ओके. तुम्हाला जर त्यातली माहिती असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह अशा ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही वर्षातून 1 वेळा फंड मॅनेजर आणि वर्षातून 2 वेळा तुम्ही पोर्टफोलिओ चेंज करू शकता. ओके. ओके. आता एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो सर, IRDच्या अंतर्गत इन्शुरन्स कंपन्यामध्ये पॉलिसी पोर्टेबिलिटी नाही, बरोबर. पण PFRDच्या अंतर्गत आपल्याला फंड मॅनेजर पोर्टेबिलिटी मिळाल्यामुळं त्यांना कसल्याही परिस्थितीत त्यांना चांगली यील्ड द्यावी लागते आणि म्हणून ते चांगले परफॉर्म करतात इथं. ओके. 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 थँक्यू. त्यामुळे थँक्यू. त्यामुळे त्यांना चांगला परतावा मिळतोय. ओके. ओके सर. ओके. अच्छा, तुम्ही एक युट्यूब वरती सर्वांनी काय करा, गव्हर्नमेंटच्या लोकांची एक कॉन्व्हर्सेशन व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ पहा एनपीएस की पाठशालामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारायचे माहित नसतील किंवा तुम्हाला विचारता येत नसतील तर ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांनी प्रश्न सुद्धा विचारलेत आणि त्याची उत्तर सुद्धा समोरच्या अँकरनी दिलेली आहेत. म्हणजे काय होईल, एकूणच तुमचा पूर्ण अभ्यास होईल की प्रश्न काय विचारायचे आणि त्याचे उत्तर सुद्धा काय असतात. अशा प्रकारे तुम्ही ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओच्या त्या टॉपिक मधून मिळेल. कॉन्व्हर्सेशन व्हिडिओ आहे. तुम्ही युट्यूबला पण टीव्ही ऍड एनपीएस असं जर टाकलं तर तुम्हाला सर्व ज्या टीव्हीच्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला उपलब्ध होतील. येस, थँक्यू सो मच सर. या ठिकाणी सर्वांना मी आज आपल्या इझरोच्या ग्रुपवरती सगळ्यांना सर्व इन्फॉर्मेशन लगेच सेंड करत आहे. तर सर्वांना लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळंच इन्फॉर्मेशन मिळतील. तर खूप खूप धन्यवाद सर्वांनी आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आपण सर्वांनी या एनपीएस मध्ये खूप चांगलं काम करून लोकांचं कल्याण आणि आपलं स्वतःचं कल्याण करूयात. थँक्यू सो मच. जय झिलो. जय झिलो. चला, या ठिकाणी आपण सांगता घेऊयात, या मीटिंगची आपण सांगता घेऊन आपण ही मीटिंग स्टॉप करूयात. थँक्यू मोरे सर. थँक्यू. वेलकम. थँक्यू सो मच सर.